नमस्कार मंडळी, सर्वांचं या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रो, राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. परंतु नेमक्या कोणत्या कारणामुळे 60 लाख लाडक्या बहिणींना या योजनेमधून वगळलं जाऊ शकतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण योजनांची माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. मित्र असं राज्य सरकार हे जे महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून सर्व डेटा गोळा करत आहे, यामागे सरकारी योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यातून वगळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या राज्यावरील आर्थिक बोजासुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रक्रियेमुळे जवळपास 2,46,00,000 लाडक्या बहिणींपैकी किमान 25% म्हणजे 60 लाख लाडक्या बहिणींना या योजनेमधून वगळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारची दरमहा तब्बल 900 कोटी रुपयांची बचत होणार आहे. आता यामध्ये आयकर भरणाऱ्या भगिनींना वगळलं जाऊ शकतं. सरकार संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळणार आहे. तसेच नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी योजना देखील लाडकी बहीणच्या यादीशी जोडल्या जातील. तसंच मित्रहो, आपल्या या राज्यामध्ये ही योजना लागू झाल्यानंतर अनेक अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचललं असून नमो शेतकरी सन्मान योजनेत जवळपास 18.18 लाख महिला लाभार्थी आहेत. तर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT योजनेत, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणांसाठी रोख अनुदान मिळते, त्यात जवळपास 1,71,00,000 महिला लाभार्थी आहेत. तर संजय गांधी पेन्शन योजनेमध्ये 25 लाख निराधार महिलांना फायदा होतो, असा डेटा या विभागाच्या निदर्शनास आलेला आहे. त्यामुळे अशा महिला लाभार्थ्यांवरती कार्यवाही होऊन त्यांचं नाव या यादीतून वगळलं जाऊ शकतं. तसंच करदात्यांची आयकर यादी कुटुंबाचं उत्पन्न निर्धारित करण्यास मदत करते. त्यामुळे योजनेच्या सर्व लाभार्थी खात्यांचे EKYC कुटुंबाच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असल्यामुळे तोसुद्धा डेटा मिळवण्याच्या प्रयत्नात हे खातं आहे आणि साहजिकच यामुळे मोठ्या प्रमाणात जवळपास 60 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळलं जाऊ शकतं. मित्रहो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळलं जाऊ शकते याची माहिती मिळेल. तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.